श्री स्वामी समर्थ. आजच्या कथेचं नाव आहे अहंकाराचा दरवाजा. यश मिळालं की माणूस बदलतो असं म्हणतात, पण त्याचा बदल इतका महागात पडेल हे त्यालाही ठाऊक नव्हतं. अहंकाराने त्याला आकाशात नेलं, पण एका क्षणात जमिनीवर आपटलं. असं का झालं? एका गावात रामदास नावाचा श्रीमंत माणूस राहत होता. पैसा, मोठं घर, मान सन्मान सगळं होतं. रोज तो स्वामी समर्थ यांच्या मंदिरात जायचा, पण त्याच्या मनात भक्तीपेक्षा गर्व जास्त होता. तो म्हणायचा, स्वामींनी मला सगळं दिलंय कारण मी त्यांच्या लायक आहे. गावात एक गरीब वृद्धही होता. तो शांतपणे मंदिरात येऊन फक्त एवढंच म्हणायचा, स्वामी मला नम्र ठेवा. पण एके दिवशी रामदासाचा व्यवसाय अचानक तोट्यात गेला. मित्र दूर झाले. त्यांना तो कमी समजायचा, तेच त्याच्याकडे पाठ फिरवू लागले. हताश होऊन तो मूर्तीसमोर बसला आणि म्हणाला, स्वामी माझ्याबरोबर असं का? तेवढ्यात त्याच्या मनात विचार आला, ज्या घरात अहंकार राहतो तिथे कृपा टिकत नाही. त्याने स्वामींच्या चरणावर डोके ठेवलं. पहिल्यांदाच तो रडत म्हणाला. त्या रडण्यात अहंकार नव्हता, पश्चाताप होता. हळूहळू त्याने पुन्हा छोट्या कामाने सुरुवात केली. यावेळी गर्व नव्हता, फक्त कृतज्ञता होती. काही वर्षांनी तो पुन्हा उभा राहिला, पण यावेळी तो मोठा नव्हता, तो नम्र होता. कथेचा बोध आहे, अहंकार माणसाला उंच नेतो पण टिकवून ठेवत नाही. जिथे नम्रता असते तिथेच खरी स्वामींची कृपा असते. श्री स्वामी समर्थ.